पिंक रिक्षामध्ये 10% रक्कम ही पिंक रिक्षा घेण्याच्या करता स्वतः लाभार्थी महिला भरेल। 20% रक्कम राज्य सरकार म्हणजे 30% झाले। 70% रक्कम आम्ही तुम्हाला लोन काढून देणार। ती रिक्षा ई रिक्षा असणार, तिला पेट्रोल डिझेल लागत नाही, ती इलेक्ट्रिक वर चालते। रात्री घरी आल्यानंतर ती बॅटरी म्हणजे चार्ज प्लग मध्ये घालायचं आणि चार्ज करायची। सकाळी महिलेनी ती रिक्षा चालू करायची। बऱ्याचशा महिला, मी आता गडचिरोलीला गेलो होतो, तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल, काही माझ्या त्या हेलिकॉप्टरला झालं नाही तरी हेलिकॉप्टर काहीतरी अडचणीत आलं, त्याच्यामध्ये काही बातम्या दिल्या, काही तथ्य नव्हतं। तिथलं मी वोल्वो ट्रक माझ्या आदिवासी मुली चालवत असताना बघितलं। ही तर बारकी रिक्षा आहे, ती रिक्षा चांगल्या प्रकारची आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्या रिक्षा तुम्ही चालवायच्या। महिलांची रिक्षा पिंक रंगाची असेल, त्याच्यामुळं एखाद्याला सुरक्षित जाण्याच्या करता पुरुष मंडळींच्या रिक्षेत बसायला थोडंसं मनात धाकधूक असते, काय करेल काय नाही माहिती नाही, त्याच्याकरता महिलांना हक्कानी पिंक रिक्षामध्ये बसल्यानंतर त्यांचीच भगिनी रिक्षा चालवते, महिलाच बसते, सुरक्षित जाईल सुरक्षित येईल। म्हणजे पुरुषांच्या रिक्षात सुरक्षित जात नाही असा नाही, नाही तर उद्या म्हणतील अजित पवार काहीतरी सांगत होता, तसं नाही। परंतु एक हक्काची रिक्षा महिलांची। आम्ही देखील विमानामध्ये ज्यावेळेस जातो कुठं तर पुरुष पायलट असला त्याचं नाव आम्हाला सांगतात की अमका अमका विमान अमका अमका पायलट चालवतोय। बऱ्याचदा कधी कधी लेडीज पायलट असतात, त्यावेळेस आम्ही अतिशय खुश असतो, कारण त्या लेडीज पायलट इतक्या सुंदर लँडिंग करतात आणि इतक्या सुंदर टेक ऑफ करतात, पोटातलं पाणी पण हलत नाही। महिलांना एखादं काम दिलं तर चोख काम करणार, एकदम कुठलंही अडचण येणार नाही। पुरुष मंडळी जरा इकडे बघतील तिकडे बघतील, कारण तंबाखू बघूया काय चाललंय काय नाही, काय झालं ह्याचं काय झालं, अजित पवार आज असं काय म्हणत होता, याला राजेंद्र नागोडे म्हणतो, तीच मला बरं दिसतंय जरा। अरे कशाचं काय, आपलं तुझ्याकडे जी जबाबदारी ती पार पाडणार, मग नंतर दुनियाच्या गप्पा मार, मग कुणाला कुणी काय केलं कुणाला कुणी काय केलं, जाऊ द्या, तो विषय इथं नाहीये। सांगायचं तात्पर्य, महिलांच्यावर जबाबदारी टाकल्यानंतर महिला ती जबाबदारी उत्तमपणे पार पाडतात। म्हणून त्या रिक्षाच्या संदर्भात ई रिक्षा आम्ही आणली, 80 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। मला इथं बसणाऱ्या महिलांनी ज्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आणि शेगडी आहे त्यांनी हात वर करा। बऱ्याच